होमगार्ड भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। येणाऱ्या दिवसामध्ये होमगार्डची भरती या ठिकाणी निघत आहे आणि शिक्षण या भरतीमध्ये 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे होमगार्ड या भरतीमध्ये, ठीक आहे। आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की होमगार्ड भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणतेही मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। 1600 मीटर रनिंग गोळाफेक, 800 मीटर रनिंग गोळाफेक याच्या बेसवर आपलं होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। उंची यामध्ये कमी आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा जास्त ठेवण्यात आला, जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे। तर याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो, जे सोलापूर जिल्हा आहे, त्याचबरोबर गोंदिया जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, तर या जिल्ह्यांची जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती निघाली होती आणि बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघाली होती। सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराजनगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर या सर्व जिल्ह्यांची होमगार्डची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर यावर एक व्हिडिओ बनव की आमच्या जिल्ह्याची होमगार्डची भरती नेमकी कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत येणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून होमगार्ड भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर यामध्ये जर आपण पाहिलं तर वयोमर्यादा जे ठेवण्यात आले, तर यामध्ये 20 ते 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा या भरतीमध्ये राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर लास्टची जी होमगार्डची भरती निघाली होती सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराजनगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर, तर या जिल्ह्यांची पण तुम्हाला भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण यामध्ये पात्रता जर विचार केला, शैक्षणिक पात्रता होमगार्ड भरतीमध्ये काय लागणार आहे, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक पात्रता 10वी पास लागते, महिला उमेदवार, पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता। वयोमर्यादा 20 ते 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि होमगार्ड भरतीमध्ये कोणतीही फी राहत नाही, एक लक्षात ठेवा। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र राहते आणि होमगार्ड भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर खाकी वर्दी आपल्याला भेटते, एक लक्षात ठेवा। आणि होमगार्डचे बरेच काही फायदे आणि 1200-1300 रुपये रोज एका दिवसात आपल्याला होमगार्ड भरतीमध्ये भेटते। आणि होमगार्डमधून जे विद्यार्थी मिळवणार महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये SRPF मध्ये पोलीस शिपाई, पोलीस कारागृह, त्याचबरोबर पोलीस चालक झालं, त्याचबरोबर पोलीस बॅट्समन झालं, ठीक आहे। अशा काही विविध पदामध्ये जे विद्यार्थी मिळवणार आपल्याला आरक्षणचा कोटा राहते आणि कट-ऑफ तिथं जे विद्यार्थी मिळवणार सर्वसाधारणपेक्षा कट-ऑफ कमी जाते, तर जास्त चान्स आहे होमगार्डमधून सुद्धा तुम्ही पोलीस भरतीमध्ये लागू शकता, कारण की तिथं आरक्षण राहते, एक लक्षात ठेवा होमगार्डचं, ठीक आहे। तर कोटा त्यांचा राहतो, एक लक्षात ठेवा। तुम्ही पाहिलं असेल आता पोलीस भरती झाली होती मुंबईमध्ये, CP मुंबईचा कॅटेगरीचा तो कट-ऑफ आहे 40-43 पर्यंत कट-ऑफ गेला होता, पण होमगार्डचा फक्त 25 वर कट-ऑफ गेला होता, विचार करा तुम्ही, ठीक आहे। तर होमगार्ड भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणार ग्राउंड किती आहे ते तुम्हाला सांगून देतो। होमगार्ड भरतीची जी निवड प्रक्रिया कोणत्याही यामध्ये पेपर नाही, कोणत्याही मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे। उंची जी लागते पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। तर होमगार्ड भरतीमध्ये ग्राउंड किती आहे तर तुम्हाला सांगून देतो। तर बा पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 1600 मीटर रनिंग 20 मार्कासाठी आहे आणि 10 मार्कासाठी गोळाफेक आहे, 30 मार्काचा ग्राउंड होणार आहे। तुम्ही जर 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आली 20 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड, 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 18 मार्क, 5 मिनिट 30 सेकंड, 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 50 सेकंड, 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 14 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 10 सेकंड, 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 12 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 30 सेकंड, 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 50 सेकंड, 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 6 मार्क, 7 मिनिट 10 सेकंड, 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 2 मार्क भेटणार आहे। आता महिला उमेदवारांसाठी 800 मीटरला मार्क किती आहेत, तुम्ही 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 25 मार्क भेटणार आहे। 2 मिनिट 50 सेकंड, 3 मिनिटापर्यंत आले 22 मार्क, 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 28 मार्क, 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले 14 मार्क आणि त्याचबरोबर 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 10 मार्क, 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले 6 मार्क, 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 4 मार्क आणि 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले 2 मार्क। अशा प्रकारे आपल्याला मार्क भेटणार आहे।
तर गोळा फेकता जर पाहिलं पुरुष उमेदवारांना 8.5 मीटरपेक्षा जर गोळा फेकला 10 मार्क भेटणार आहे, जसा कमी तुमचा गोळा दांडरे तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। आता महिला उमेदवारांसाठी गोळा फेकमध्ये किती मार्क आहे, तुम्ही 6 मीटरपेक्षा जर जास्त गोळा फेकला तर 10 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी, आणि जसा तुमचा गोळा कमी जाणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपलं या ठिकाणी ग्राउंड आहे। महिला उमेदवारांसाठी 35 मार्काचा ग्राउंड आहे आणि पुरुष उमेदवारांसाठी 30 मार्काचा ग्राउंड आहे, लक्षात ठेवा। तर ग्राउंडच्या बेसवर आपलं होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, कोणताही पेपर यामध्ये नाही आहे, कोणताही मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर होणार आहे, ठीक आहे। आणि आपल्याला यामध्ये बोनस मार्क्स पण भेटते, लक्षात ठेवा। तुमचा जर ITI असेल तर तुम्हाला 2 मार्क बोनस भेटते। त्याचबरोबर तुम्ही खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेला व्यक्ती असाल, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रावीण्य प्राप्त असाल तर तुम्हाला या ठिकाणी बोनस मार्क्स भेटणार आहे। माजी सैनिक डिस्चार्ज कार्ड आवश्यक असेल तर त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। NCC B सर्टिफिकेट असेल तर बोनस मार्क्स भेटणार आहे। NCC C सर्टिफिकेट असेल तर बोनस मार्क्स भेटणार आहे। नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक असेल तर त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। जड वाहन चालक परवाना असेल तर त्याचेच बोनस मार्क्स भेटणार आहे। हे बोनस मार्क्स तुम्हाला या ठिकाणी जास्त भेटणार आहे, जर तुमच्याजवळ एवढं याच्यातले काही पण असेल, ठीक आहे, तर तेवढं काही आपल्याला जास्त बोनस मार्क्स भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया, आता होमगार्डची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर सोलापूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, त्याचबरोबर परभणी जिल्हा, सोलापूर, गोंदिया, परभणी या 3-4 जिल्ह्याची जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती निघाली नव्हती, एक लक्षात ठेवा। बाकीच्या सर्व जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघाली होती। पहिले या जिल्ह्यांची जी भरती हे कधी निघू शकते, ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्याला कोणत्या ना कोणत्या ह्या ऑगस्ट महिन्याच्या आसपास आपल्याला या 3 जिल्ह्याची कधीही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। जे काही या ठिकाणी परभणी जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, त्याचबरोबर भंडारा जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे, ठीक आहे। तर या जिल्ह्याची जी भरती आपल्याला लवकरच पाहायला भेटणार आहे ऑगस्ट महिन्यापर्यंत। आता बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधीपर्यंत निघणार आहे, सातारा झालं, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर। आता या जिल्ह्यांची जे विद्यार्थी मित्रांनो भरती कधी निघणार आहे, लक्षात ठेवा। असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर पहा होमगार्डचे ज्या जागा आहे, लास्ट भरती होमगार्डची 2024ला आली होती आणि ते सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये आली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि तेव्हापासून 2 वर्ष या ठिकाणी झाले, 2-3 वर्ष या ठिकाणी होत आलेले आहे, अजून होमगार्डची भरती निघाली आहे। आणि जे काही होमगार्डचे जे जवान आहे, तर ते सर्वात जास्त जे काही होमगार्डचे जवान आहेत त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डमधून पोलीस भरतीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं, तर त्यांनी राजीनामा दिलेला आहे होमगार्डचा, त्या काही जागा रिक्त आहे। आणि होमगार्डमधून बरेच काही या ठिकाणी कर्मचारी MSF मध्ये त्यांचा निवड झाला आहे सर्वात जास्त प्रमाणात, तर त्यांनी MSF जॉईन केला आणि होमगार्डला राजीनामा त्या ठिकाणी दिलेला आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे त्या काही जागा त्या रिक्त आणि अशा बऱ्याच काही सरकारी नोकरीमध्ये ज्या होमगार्ड लागले, SRPF मध्ये लागलाय, पोलीस शिपाई, पोलीस कारागृह, पोलीस चालक, पोलीस बॅट्समन, अशा विविध पदामध्ये जे आहे होमगार्ड या ठिकाणी लागलेला आहे। SSC GD मध्ये लागला, कारण की 2 वर्ष पोलीस भरती या ठिकाणी झाली, तर भरपूर काही कर्मचारी आहेत होमगार्डचे ते या ठिकाणी इकडे जॉईन झालेले आहे। काही जे विद्यार्थी मिळून रिटायर पण होते, काही मृत पण पावते, त्या काही जागा त्या रिक्त आहे आणि त्यांना भरावं लागते, लक्षात ठेवा। तर होमगार्डची जी भरती हे जे मी तुम्हाला जिल्हे वाचून दाखवले, तर जवळपास सप्टेंबर महिन्याच्या आसपास कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याची होमगार्डची भरती पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आपली तयारी आतापासून चालू ठेवा। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तसं आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।